नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंगात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्यासमोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। लातूर जिल्ह्यात मोठा रस्ता अपघात टळला आहे। लातूर औसा मार्गावरील पेठ परिसरातील किड्स इन्फो पार्क शाळेच्या 3 बस आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसची धडक झाली आहे। सुदैवाने शाळेच्या बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र एसटी बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे। प्राथमिक माहितीनुसार शाळेची बस चुकीच्या दिशेने येत असल्याने हा अपघात झाल्याचे संशय आहे। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून या प्रकरणाची पुढील तपास सुरू आहे। खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री म्हणते संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांसाठी सॅटेलाइट फोन सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 मच्छीमारांना प्रतिकात्मक स्वरूपात सॅटेलाइट फोनचे वितरण पण करण्यात आले आहे। या सुविधेमुळे मच्छीमारांना समुद्राच्या मध्यभागी असतानाही कॉल करता येणार असून आपत्कालीन परिस्थितीत किनाऱ्याशी तत्काळ संपर्क, हवामानाची अचूक माहिती आणि सुरक्षा इशारेही मिळणार असे आहे। BSNLच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ही सेवा मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरणार आहे। नागपूरच्या सीताबर्डी परिसरात एक तरुणीची सोशल मीडियावर बदनामी करून भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मैत्रीचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून आरोपीने तरुणीच्या नावावर बनावट इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट तयार केले आणि तिचे फोटो पण व्हायरल केले। त्यानंतर फोटो हटवण्याच्या बहाण्याने तिला बोलावून तिच्या मोबाईल आणि दुचाकी हिसकावून घेत भररस्त्यात मारहाण केली। तसेच फोटो व्हायरल करून विवस्त करण्याची धमकीही दिली आहे। पीडितेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9 टोळे सोन्याची चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे। विशेष म्हणजे ही चोरी बाहेरील चोरट्यांना नव्हे तर फिर्यादीच्या अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्राच्या मदतीने केल्याचा तपासात समोर आले आहे। 20 जून रोजी झालेल्या या चोरीचा उलगडा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे करण्यात आला आहे। वाईट संगत आणि कर्जाच्या ओझ्यामुळे अल्पवयीन मुलाने घरातील सोने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी त्याचा मित्र हिमांशु चांदेकर याला अटक केली असून दोघांकडून चोरीस गेलेले संपूर्ण 9 तोळे सोने आणि गहाण ठेवून मिळालेले 2 लाख रुपये जप्त केले आहेत। या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताजा, महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।